तो माझा मिस झाला, कारण मी नागपूरला नव्हतो. इच्छा खूप होती, परंतु त्याच्याबद्दल मी त्यांना सॉरी म्हटलेलं आहे. चला असू द्या, या सगळ्या गोष्टी एवढ्या घडत राहतात. आज आपण श्री प्रकाश साहेब यांचा वाढदिवस, 67वा वाढदिवस आपण साजरा करतो आहे. हे साऱ्यांकरता एकदम आनंदाची गोष्ट आहे. साऱ्यांचे चेहरे प्रफुल्लित झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि प्रमुख अतिथी आणि आजची सत्कार मूर्ती आजच्या या कार्यक्रमाला संबोधन करणं म्हणजे त्यात काही विशेष असा भाग आहे, आणि तो म्हणजे आज प्रकाशजी जरोटे यांच्या जीवन परिचयातून आपण सरांनी पाहिलेलं आहे. ते कमी शिक्षित असताना त्यांनी पोरांना कसं घडवलं. कुणी निदान माझ्या तर मनात आतापर्यंत माहिती नव्हतं की जरोटे साहेबांनी आपले मुलं असे घडविले, सुशिक्षित केले आणि एक उच्च स्तरावर नेऊन पोहोचवले. तर या ज्या बाबी माहिती पडल्या त्या आजच्या परिचयातून माहिती पडल्या. अशी बरीचशी मंडळी आपल्याकडे आहे त्यांचे मुलं, त्यांचे कुटुंब अगदी उच्च स्तरावर आहेत, परंतु आपल्याला माहिती नाही आहे. हे एक अत्यंत आनंदाची बाब आहे. हे सारं करत असताना त्यांच्याविषयी आपल्याला ज्या अनुभवातून आणि त्यांच्या संपर्कातून माहिती झाली, त्यांचे जे गुण आपल्याला माहिती पडले, तर त्याविषयी फक्त मी एक दोन ओळी सांगतो त्यांना, किंवा माझं मनोगत या पद्धतीने त्यांच्याविषयी प्रस्तुत करतो. मी तुमच्या माहितीकरता सांगून देतो, तुम्ही चिठ्ठी जरूर आणतो, पण त्या चिठ्ठीमध्ये जे असते ते सुभाषिक असते. अगदी कमी शब्दात त्या चिठ्ठीतले अर्थ खूप काही सांगून जातात. त्यात कुठल्याही प्रकारची शिबी नसते, त्यात कुठल्याही प्रकारची फिलअप द ब्लँक असं नसते. त्यामुळे चिठ्ठीवरनं कमेंट्स येतात, चिठ्ठीवरनं कमेंट्स येतात, आणि एक चांगला गुण आहे हा, जे तुम्ही आपल्या डोक्यात ठेवू शकत नाही, आपल्या डोक्यात साठवू शकत नाही, ते तुम्ही निदान इतरांसमोर आपली मेमरी रिकलेक्ट करून, किंवा तुमची मेमरी जर रिकलेक्ट झाली असेल तर ते विचार तुम्ही शब्दात उतरवून ते तुम्ही आपल्या चिठ्ठीत लिहिता आणि ते त्यांच्याविषयी बोलता. मी यांच्याविषयी बोलतो की हर कोई चमक नहीं दिखाता, हर कोई चमक नहीं दिखाता, कुछ लोग तो चुपचाप अपनी रोशनी बांटते रहते हैं, कुछ लोग तो चुपचाप अपनी रोशनी बांटते रहते हैं. याचा अर्थ असा झाला की आपल्या क्लब मध्ये ते असताना बऱ्याचदा तब्येतीमुळे ते कमी उपस्थित राहतात, परंतु त्यांची जी आंतरिक इच्छा असते ती इच्छा त्यांना कुठेतरी अशी एक त्यांच्यावर प्रेशराईज करते की नाही, तुम्ही क्लब मध्ये गेले पाहिजे, मधून का होईना तुम्ही सरांच्या संपर्कात आले पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना असं म्हणतो कि वो अपनी रोशनी जो है वो सिर्फ बांटते हैं, अपनी रोशनी वो बांटते हैं. और दूसरी बात, त्यांच्या मागे एक मनोविज्ञान कसंही आहे. हे असण्यामागे मनोविज्ञान असं आहे कि सुकून सुकून किसी जगह में नहीं, सुकून मीन्स आनंद प्राप्त होतो, सुकून किसी जगह में नहीं बल्कि उन्हें एहसास में है. सुकून किसी जगह में नहीं है, क्योंकि सुकून जो मिलना है वो हर किसी की अपनी अपनी एक तरह की है, और उन्हें जो सुकून मिलता है वो एहसास में होता है, जहाँ दिल हल्का होने लगता है. और यही एकमात्र कारण है कि वे आज इतनी उम्र होने के बावजूद भी खुश दिल और बड़े आनंदी व्यक्तिमत्व है. मैं आज के इस जलसे में, आज के इस कार्यक्रम में, आज के समारोह में
उन्हें बड़ा दिल से उनकी आने वाली काल जो है, आने वाला जो समय है वो बड़ा ही अच्छा, निरोगी और आनंदमय जाए, ऐसी तथागत की चरण में प्रार्थना करता हूँ और अपनी जो कर्तव्य है, अपनी जो शुभेच्छा है उनको प्रेषित करता हूँ। धन्यवाद।